पुण्यात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधून हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवत आंदोलकांनी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. या मोर्चाला खासदार चंद्रकांतजी हंडोरे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराजी आंबेडकर, दैनिक सम्राटचे संपादक कुणालजी कांबळे, युवा नेतृत्व अमन आंबेडकर, निलेश आल्हाट, विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, सर्जेराव वाघभारे, भीमशक्ती पुणे जिल्हाध्यक्ष आदिनाथ कांबळे, विजय हिंगे, समन्वयक सतीश गायकवाड, वनवर्धिनी फाउंडेशन अध्यक्ष विजय ढोणे, जनजागृती अध्यक्ष विजय जगताप, रिपब्लिकन स्वाभिमानी पुणे अध्यक्ष जीवन घोंगडे, गोदाई फाउंडेशन अध्यक्ष विनोद रणपिसे, बौद्धाचार्य गोपाळ वाघमारे, अंकिता ढोणे आणि शकुंतला बराथे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. आपण सर्व उन्हामध्ये आहोत, आम्ही सावलीमध्ये आहोत, त्यामुळं आपला मी जास्त वेळ घेणार नाही. या इथे सर्वांनीच भाषण अत्यंत जोरात केलेली आहे. पहिल्यांदा मी पुण्यामधल्या या संयोजन समितीतल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो. आज इथं काही जण बोलायला मिळालं नाही, नाराज असतील तरी प्रत्येकाने बोललंच पाहिजे असं काही नाही. कामाने आपल्या कृतीने आपण किती मोठे आहात ते दाखवलेलं आहात तुम्ही. त्यामुळेच एवढा मोठा मोर्चा आज इथं आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक आज उपस्थित आहेत. या इथे माझ्याबरोबर आलेले बाबूरावजी माने, आता तिथून निघून गेलेले चंद्रकांत हंडोरे, आणि या सर्व मोर्चासाठी आपण खरं म्हणजे आपण सर्वांना मी मनापासून पहिल्यांदा धन्यवाद देतो. कारण हा मोर्चा हा आपल्या भावी पिढीच्या पुढच्या भावी पिढीचा हा मोर्चा अत्यंत महत्वाचा आहे. कारण भावी पिढीला आपण काय ठेवून जातो, मागच्या पिढीने बाबासाहेबांच्या खानदानाचे दैनिक सम्राटचे कुणालजी कांबळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी पुण्यातील विविध संघटना पक्ष, सर्व बौद्ध विहार, उपासक उपासिका, रिटायर महार रेजिमेंट, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा हे सर्वच आपलं या नियोजन समितीच्या वतीने सहर्ष असं स्वागत करू. खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर या उपवर्गीकरणच्या विरोधामध्ये मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत. आज आपल्या पुण्याची बारी होती आणि पुण्याने दाखवून दिलंय की आम्ही सुद्धा मोठ्या संख्येने या महाविरोधी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी आहोत. पुण्यातून जो संदेश जाईल तो महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या पद्धतीचा संदेश जातो. आपण पुणेकरांनी पुणे तिथे काय उणे हे दाखवून दिलेलं आहे. हे वर्गीकरण का नसावं, याचे फायदे तोटे काय हे आतापर्यंत आपल्या सर्वांना समजलेले आहेत. या ठिकाणी उपस्थित मान्यवर देखील आपल्याला सांगणार आहेत. खऱ्या अर्थानं या उपवर्गीकरणाचा जो लढा चालू झाला, या लढ्यामध्ये दोन्ही समाजाचे कार्यकर्ते एकमेकाच्या महापुरुषावर चिखलफेक करू लागले, एकमेकाच्या नेत्यांवर बोलू लागले. या सर्व चुकीच्या घटना या ठिकाणी घडायला लागलेल्या आहेत. आणि या राज्य शासन, हे RSS, भारतीय जनता पार्टी यांना जे पाहिजे होतं त्यांनी ते साध्य केलेलं आहे. परंतु म्हणून आपण सर्वांनी गप बसून चालणार नाही. आपल्या मुलांचं भविष्य ज्या आरक्षणावर अवलंबून आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधानाच्या माध्यमातून 341 कलम या ठिकाणी घालून दिलं होतं, 59 जाती एक संघ बांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अतिशय क्रूरपणे हे सरकार या आरक्षणाचं उपवर्गीकरण करून पाहत आहे.
संघाच्या दावणीला बांधलेला माझा मातंग बांधव, मातंग नेते कुठल्या तरी गाजर पाहून आपल्या मातंग समाजाचं नुकसान करायला निघालेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व मातंग समाज नाहीये. जे जे दलाल भरवे या ठिकाणी संघाच्या आणि बीजेपीच्या दावणी आंबेडकर कुटुंब मैदानात उतरलेला आहे आणि तुम्हाला हे वर्गीकरण करता येणार नाही. आता दिल्लीमध्ये जे आंदोलन झालेलं आहे ते आंदोलन धर्मेंद्रचा राजीनामा झालेला आहे. आनंदराज आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून जर तुम्ही देवेंद्र फडणवीस जर तुम्ही चाल चालत असाल तर तुमचा आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो. जय भीम. मी हांडोळे साहेबांना सगळ्यात जास्त मानतो. का मानतो माहितीये का? समाज कल्याण खातं कोणाला माहित नव्हतं, ते खातं सगळ्यांना ओळखी करून दिलं ते हांडोळे साहेब आहे. आपल्याला काय माहित होतं सर? आता इथे बार्टी बेटी आहे सगळे जे येतात का, आणि तुम्हाला काय त्यांना वाटतं की प्रगती झाली या समाजाची म्हणून ना? सरकार तुमचं आहे ना, जशी आरटी घेतली तशी टार्टी घेतली, घ्या ना तुम्ही. सरकारचं काम आहे ना सगळ्यांना शिकवण्याचं. सरकार त्यांना शिकवत नाही की सरकारला पाहिजे त्या ज्ञानी राहिले पाहिजे, आणि आपण अज्ञानी आहेत ना, म्हणून आपली प्रगती होते. तुम्ही सर्वांनी लक्षात द्या की बार्टी आहे ना ही आपली आहे. प्रत्येकाने लुटायचं तिला, अक्षरशः लुटायचं. आपण सगळे फायदे करून घ्यायचे, आणि सरकार आपलं आहे. सरकार आपलं आहे. आपल्या मतावर शिंदे साहेब फडणवीस साहेब निवडून आलेले आहेत. लक्षात ठेवा. ते काय आपलं मत बघायला येत नाही, सांगायचं साहेब तुम्ही आमच्यामुळेच आहेत, आमच्यामुळेच आहात. आणि आता बघा दिल्लीचं सत्तर हल्लं ना, कसं हल्लं? ते रजनीकांत बोलतो ना हिला डाला, ते हिला डाला. कोणी हलवलं बघ? जितके कोण आहे तो? आपला मुलगा आहे. आपल्या मुलाने हलवलं, आपल्या मुलाने हलवलं ना. का? शिकला. आणि आता इथल्या महाराष्ट्राच्या मोक्याच्या जागेला पकडायचंय. आता परदेशात जायचं, परदेशात शिकून यायचं आणि इथे घेत करायचं. इथल्या सगळ्या जागा, सगळी इंडस्ट्री ह्या आपल्या पाहिजे. एक लक्षात ठेवा, हे समाज कल्याण खातं ना आपलं आहे. किती बजेट आहे समाज कल्याण खात्याचं? 25,500 कोटी. प्रत्येकाच्या घरात आपल्याकडे गेले ना पैसे, तर 25,500 कोटी. तुम्ही त्याच्यावरच लक्ष ठेवा. 25,500 कोटी घ्यायचे आम्हाला. आणि संजय शिरसाट तर बोलतात माझी बॅग उघडी आहे, जेवढे पाहिजे तेवढे घेऊन जा. घेऊन जायचं त्यांच्याकडून, पण त्यांना सोडायचं नाही. आपले सगळेच मित्र आहेत. जे मोठमोठ्या पदावर आहेत ना ते सगळे आपले मित्र, खालचे पण मित्र. पण या मोठ्यांना काहीच सोडायचं नाही, सगळं घ्यायचं. साहेब आम्ही तुमचेच कार्य करते, द्या आता आम्हाला. कुठल्या योजनेतून घ्यायचे असेल त्या प्रत्येक योजनेतून. वे भाऊ, माझं तुम्हाला आव्हान आहे की सामाजिक न्याय खात्याचं एक पण स्कीम सोडायची नाही. तुम्ही सगळ्या स्कीम घेतल्या पाहिजे, तसं तुम्ही सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आपले सगळे कॉलेजेस असले पाहिजे, आपले सगळे पाहिजे. आता हे पोलीस पण असतात ना, पोलीस स्टेशन मध्ये सगळ्यात जास्त अधिकारी आपले, कारण आपले लोक शिकतात. एमपीएससी मध्ये रिझल्ट आपला चांगला येतो. आता कोणाला जर मी जास्त बोललो असेल या संबंधामध्ये अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केले. खरं म्हणजे हा प्रश्नच निर्माण व्हायला नको होता. ज्यांनी हा प्रश्न निर्माण केला ते या महाराष्ट्रातले संपूर्ण मातंग समाजाचे नेते म्हणून त्यांना कुणालाच मान्यता नाही. मोजके मातंग समाजातले नेते आरक्षणामध्ये वर्गीकरण करावं या मताचे आहे. आणि त्यांना RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उचकवलेला आहे. आपल्या पुण्यातलेच काही नेते आहेत जे RSSच्या शाखेमध्ये असतात. भारतीय जनता पार्टीला माहिती आहे चांगलं की 59 जातीमध्ये सगळ्यात प्रभावशाली असणारा समाज आणि संख्येनं सगळ्यात मोठा असलेला समाज हा बौद्ध समाज आहे. हा बौद्ध समाज भारतीय जनता पार्टीला किंवा त्यांच्या अलायन्सला
किंवा ह्या विषमतावाद्यांना कधीच मतदान करत नाही. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी लोकसंख्या जरी असली तरी आपल्यामध्ये पण काही नेते कमी नाहीये आणि आपला समाज भले गटातल्या उमेदवारांना मतदान करेल परंतु तो भारतीय जनता पार्टीला मतदान करत नाही ही परिस्थिती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनुसूचित जातींच्या आरक्षणात अ, ब, क, ड पद्धतीने वर्गीकरणाच्या बाजूने आणि विरोधात अशी दोन्ही मते देशभरातून व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानिक चौकट, सामाजिक न्याय आणि सर्व घटकांच्या हक्कांचा समतोल राखण्याची मागणीही करण्यात आली. आरक्षणाचा लाभ प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहोचावा, मात्र त्याचवेळी सामाजिक सलोखा आणि सर्व समाज घटकांच्या भावना जपल्या जाव्यात अशी भूमिका या निमित्ताने समोर आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विनंती आहे की सर्वजण